ते शांतीचे सागर नाथ महाराज, त्यांची महती मी काय गावी. नाथ बाबांच्या बद्दल एका वाक्यामध्ये सांगेन मी तुम्हाला. नाथ महाराज असे संत आहेत, नाथ बाबा श्रीमंत, शांत आणि संत, या तीन गोष्टी नाथ बाबांना लागू होतात. श्रीमंत, शांत आणि संत. नाथ बाबांच्या श्रीमंतीचं चिंतन तुमच्यासमोर मी काय सांगू. नाथांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाऱ्यातल्या देवतांना होता. हे नाथांचं वैभव. नाथ महाराज एवढे शांत होते, त्यांची शांती भंग करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण एकाचाही प्रयत्न यशस्वी झाला नाही. म्हणजे नाथ बाबा हे अगाध शांतता त्यांच्याकडे होती. नाथ बाबाच्या श्रीमंतीचा आणि शांतीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, पण नाथ बाबाचं संतत्व जर सांगायचं ठरलं तर एका वाक्यामध्ये सांगते, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच आणि तेच खरे संत. नाथ बाबाच्या अंकित भगवंत कसा होता मी मगाशीच बोलताना सांगितलं. 36 वर्ष भगवान परमात्माला ज्यांच्याकडे कावडीनं पाणी भरलं असा त्यांचा अधिकार. अगदी उगीच कुणाच्याही घरी पाणी भरायला काम करायला मोकळा नाही, पण नाथांच्याकडे तो राबला. नाथांच्याकडे तो पाणी भरतोय अजूनही. भगवंताची कावड पडल्याशिवाय नाथ षष्टीला नाथांचा जो जुना वाडा आहे त्या जुन्या वाड्यामध्ये देवाची कावड जेव्हा पडते तेव्हा ते पाणी गोदावरीला जाऊन भिडतं. म्हणजे अजूनही देव पाणी भरण्याचं काम करतोय. मला सांगायचं एवढंच आहे बायबा, देव त्यांच्या अधीन आहे असा त्यांचा मोठा अधिकार. असे शांतीचे सागर शांत ब्रह्म एकनाथ महाराज. एक सुंदर प्रमाण आहे. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. भगवान परमात्मा त्यांच्याकडे राबतोय असा त्यांचा मोठा अधिकार. असे शांतीचे सागर नाथ महाराज या अभंगामध्ये अतिशय महत्वाचा विषय मांडतात. नाथ बाबांना सांगायचंय, प्रत्येक माणसाचं जीवन हे नियमामध्ये बांधलेलं आहे. थोडंसं आता लक्षपूर्वक ऐकायचं म्हणजे अभंगामध्ये बरोबर आपण त्या ठिकाणी जाऊ पुढे. प्रत्येक माणसाचं जीवन नियमामध्ये बांधलेलं आहे. नियमबाह्य जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर माणसाचं जगणं राहत नाही. आणि नियमाला धरून जगा, अगदी जीवनाचा जगण्याचा आनंद तुम्हाला मिळेल, समाधान मिळेल. नियम 3 प्रकारचे आहेत. कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम. कायिक नियम कशाला म्हणावे लक्षपूर्वक ऐकायचं महिला मंडळ. देवद्विज गृहप्राज्ञम पूजनम शौचमार्जनम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. देवपूजा करणं, आई वडिलांची सेवा करणं, गुरुची सेवा करणं हा सर्व भाग कायिक नियमामध्ये येतो. प्रत्येक माणसाला सुंदर घर आणि त्या सुंदर घरामध्ये
देवघर असलं पाहिजे, त्या देव्हाऱ्यातल्या देवतांची पूजा घरातल्या प्रमुख माणसानं केली पाहिजे असा शास्त्रानुसार नियम आहे. सुंदर घर असावं, सुंदर देवघर असावं, देवतांच्या मूर्त्यांची त्या प्रतिमाची पूजा रोज नित्यानं आपल्या घरामध्ये हिंदू माणसाच्या घरामध्ये झाली पाहिजे. ज्या घरामध्ये तुळशीला पाणी आणि देव्हाऱ्यातल्या देवतांचं पूजन हे रोज होतं त्या घराची प्रगती होते, त्या घरातल्या लोकांचं मन स्थिर राहतं आणि घरामध्ये मंगलमय वातावरण असतं. हा देवपूजेचा परिणाम आहे. म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे किंवा महापुरुषांनी सांगितलंय की देवपूजा करणं हा कायिक नियमामध्ये भाग येणार आहे. दुसरी गोष्ट आहे आई वडिलांची सेवा करणं. आता माता पित्यांच्या सेवेबद्दल सगळीच मंडळी सांगतात. माय बापे केवळ काशी देवीला जावी तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म केले. आई वडिलांची सेवा करणं हे तरुण मुलाचं आद्य कर्तव्य आहे. कारण ज्यांनी जग दाखवलं, ज्यांनी चालायला शिकवलं, ज्यांनी तोंडामध्ये घास भरवला, त्या माता पित्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सुख आणि समाधान देणं, त्यांना समाधानी ठेवणं हे मुलाचं कर्तव्य आहे. पण आज आपण भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये कुठेतरी या गोष्टीचं विस्मरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना सांगितलेलं आहे किंवा सांगतात इंडियन कल्चर इज अ ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आणि महान आहे. अशा भारतीय उच्च कोटीच्या संस्कृतीचे उपासक आपण आहोत, पायिक आपण आहोत. पण या देशामध्ये वृद्धाश्रमांच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ का व्हावी याचा विचार आपण कधी करतो का? ग्रामीण भागामध्ये वातावरण नाही, पण शहरी भागामध्ये आपण पाहतो की आई वडिलांना सांभाळणं होत नाही, म्हणून आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवा. एक तर अशी परिस्थिती झालेली आहे. थोडस लक्षपूर्वक ऐका मायबाप. एका मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 6 महिन्यामध्येच तो मुलगा वडिलाला वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी करतोय. 6 महिन्यामध्येच लग्न झाल्यानंतर त्याच्यात बुद्धीतच बदल होतो. काही आमची महाराज मंडळी सांगतात त्याच्या डोक्यात अक्षरा पडलं ना त्याचं डोकंच बिघडतं. त्या अक्षरामध्ये काय एवढी ताकद पावर असेल काय कोणास ठाऊक. अक्षरा डोक्यात पडलं की डोकं बिघडलं त्याचं. आणि पत्नीला हट्ट धरला, हे पहा स्वामी, माझ्या माहेरची माणसं आली ना तुमचे वडील त्यांना गप्पा मारत बसतात, नको ते बोलतात, घरामध्ये फुंकतात, घाण करतात, सारखी बडबड त्यांची असते. मला तर डोकेदुखी झाली, एक तर ते घरात राहतील नाहीतर मी घरात राहील. तिनं असं बोलल्यानंतर का रडता तुम्ही? तुम्हाला माझ्या आईची आठवण आली का? का रडता तुम्ही? मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल का नाही अशी तुमच्या मनात शंका आहे म्हणून रडता का तुम्ही? का रडता बाबा मला सांगा ना. मुलगा सारखा मागे लागलाय. मुलगा म्हणतो बाबा तुम्ही वृद्धाश्रमात गेल्यानंतर मी तुम्हाला सुख सुविधा पुरविल का नाही याची भीती आहे का तुम्हाला? का रडता? आणि रडणाऱ्या बापानं तोंडावरचा डोळ्यावरचा पंचा बाजूला काढला. बाई बाप ऐका, रडणारा बाप म्हणतो मुला अरे वृद्धाश्रमात तू मला टाकतोयस त्याच्यामध्ये रडत नाही रे मी. तुझी आई स्वर्गवासी होऊन 30 वर्ष झाले, आज मला तिची आठवण येते म्हणूनही रडत नाही मी. अरे माझ्या पुत्रा, या वृद्धाश्रमात टाकल्यानंतर तुम्हाला भेटायला येशील का नाही त्याच्यामुळेही रडत नाही मी. या वृद्धाश्रमात गेल्यानंतर मला तू सुख सुविधा पुरवशील का नाही याही भीतीने मी रडत नाही बेटा. मग का रडता बाबा तुम्ही? सांगा ना मला. यातलं कुठलंच कारण तुमचं रडण्याचं नाही तर का रडता? तर म्हातारा बाप काय सांगतो कान उघडू नाही का? ते वडील म्हणतात बेटा या कारणापैकी एकही कारण नाही, पण एक माझं असं कारण आहे की त्या कारणानं माझी आसनं मला थांबत नाही. सांगा ना बाबा काय कारण आहे? ऐक पुत्रा, 40 वर्षापूर्वी याच वृद्धाश्रमामध्ये पत्नीच्या हट्टापोटी मी माझ्या म्हातारा पित्याला घेऊन आलो होतो याच वृद्धाश्रमात. आणि वृद्धाश्रमात जाण्या अगोदर माझा म्हातारा बाप याच महिलाच्या दगडावर बसून रडत होता. आज जे प्रश्न तू मला विचारले आहेस, मी तुम्हाला भेटायला येईल का नाही, तुम्हाला सुख सुविधा पुरवतील का नाही, आईची आठवण येते का, कुणाच्या आठवणी रडता, असेच प्रश्न मी माझ्या म्हाताऱ्या पित्याला विचारले होते. पण माझ्या म्हाताऱ्या पित्यानं मला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि मुकाट्यानं माझा बाप वृद्धाश्रमात जाऊन राहिला. त्या माझ्या पित्याचं रडण्याचं कारण तेव्हा मला कळलं नव्हतं, पण आज जेव्हा त्याच वृद्धाश्रमामध्ये मला जाण्याची वेळ आली ना, या दगडावर बसून मला माझ्या वडिलाची आठवण आली. माझे वडील का रडत होते त्या दुःखाची जाणीव आज मला होते बेटा, म्हणून मी रडतोय. हे ऐकलं आणि त्या पोरानं पटकन बापाला खांद्यावर टाकलं आणि सणात घरी आला. बायकोला मारलं
म्हणतो राहायचं राहा, जायचं जाय, दुसरी करून आणतो, पण बापाला वृद्धाश्रमात पाठवणार काय वाटलं? वडिलाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही. तर पोरानं विचार केला, आज माझे वडील त्यांच्या वडिलांची आठवण काढून रडताय, हे समजूनही मी जर माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं तर आणखी 30, 35, 40 वर्षानं मी म्हातारा होईल, माझा मुलगा तरुण वयात येईल, त्याचं लग्न होईल आणि माझी सून जेव्हा मला म्हणेल या म्हातारा तुमच्या बापाला घराच्या बाहेर काढा, माझा मुलगा जर मला घेऊन याच वृद्धाश्रमामध्ये टाकण्यासाठी आला तर पुन्हा तिसऱ्या पिढीला तीच घटना रिपीट होईल. तिसऱ्या पिढीला काय होईल? तीच घटना पुन्हा रिपीट होईल. आता मला रिपिटेशन करायचं नाही म्हणून तो वडिलाला घरी घेऊन आलेला आहे. आता आपल्या ग्रामीण भागात असं वातावरण नाही, पण जरी असं मनात आलं तर मनाला दाबून ठेवा. विठ्ठल विठ्ठल ज्यांनी आपल्या सुखासाठी रक्ताचा थेंब थेंब जाळला अशा माता पित्यांची सेवा करणं हे तरुणाचं आद्य कर्तव्य आहे. सांगू तुम्हाला, पंढरपूरला जाण्याची गरज नाही. आपलं घर, आपलं गाव पंढरपूर होईल, पण त्याच्यासाठी पुंडलिकासारखी भक्ती आई वडिलांची करावी लागेल. पुंडलिके ओढा केला रूप सुंदर सारा देवा जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची नौका पार होऊ शकत नाही. जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत धार्मिक क्रिया करण्याचा अधिकार आपल्याला नाही. भलेही आपण त्या केल्या जबरदस्ती तर त्याचं फळ आपल्याला मिळेल का नाही हे काही सांगता येत नाही. थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचं. सर्वजण जागे आहात, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जन्माला आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्यानंतर देवारातल्या देवतांची पूजा चालू असते का बंद असते? नाम शांत बंद असते ना. आपण जेव्हा घरामध्ये जन्माला येतो तेव्हा देवारातल्या देवतांची पूजा बंद होते. एखाद्या घरामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर देवारातल्या देवताची पूजा चालू असते का बंद असते? बंद असते. थोडं सांगा मला, आपल्या जन्माला येण्यानं देवधर्म बंद पडतोय, आपल्या मरणानं देवधर्म बंद पडतोय, पण आपण चांगले का वाईट? बोला ना खरं, काय अर्थ ते खरं बोला. आपण बरे का वाईट? आपण वाईट आहोत. आपण पूजा करण्याच्या पात्र नाही. हा देह पूजा करण्याच्या पात्रच नाही. तुम्ही म्हणाल ताई उलट सोडून काय सांगायला लागले आम्हाला, चुकीचं काय सांगता? अजिबात चुकीचं सांगत नाही. थोडंसं लक्षपूर्वक ऐका. हा जो देह आहे ना, हा पूजा करण्याचा पात्र नाही, पण हा देह पूजा करण्याचा पात्र होईल. हा देह पूजा करण्याचा पात्र होईल केव्हा? जेव्हा या देहाचा दुसरा जन्म होईल तेव्हा. तुम्ही म्हणाल दुसरा जन्म म्हणजे मरून पुन्हा जन्माला यायचं का? अजिबात नाही. मरून पुन्हा जन्माला येणं असं मला सांगायचं नाही. लक्षात घ्या, आईच्या उदरातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपला पहिला जन्म असतो. ज्या दिवशी आपण गुरु करतो त्या दिवशी आपला दुसरा जन्म होतो. ज्याचा दुसरा जन्म झाला तोच पूजा करण्याचा पात्र आहे. ज्याचा दुसरा जन्म झाला तो द्विज आहे. इथं किती द्विज आहेत त्यांची संख्या मला मोजायची नाही, पण ज्यांनी गुरु केले नाहीत त्यांनी गुरु करा आणि दुसरा जन्म करून घ्या. बरं, जीवनामध्ये गुरु एकच असावा नाही तर काही लोकांना सवय असते, आज एक गुरु उद्या दुसरे गुरु परवा तिसरेच गुरु. एक वयस्कर आजीबाई, भागवत कथा होती आमच्या भागामध्ये माझी, आणि भागवत कथा चालू झाल्यानंतर एक 2-4 दिवसामध्ये मी गुरुचं महत्व सांगितलं. 80 वर्षाच्या वयस्कर आजीबाई माझ्याकडे आल्या, म्हणजे दीदी मला गुरु करायचंय. मी म्हटलं आजी 80 वर्षाचं वय झालंय तुमचं, तुम्ही आतापर्यंत गुरु केले नाही? ते म्हटलं केले ना, लग्नाच्या अगोदर गुरु केले होते. म्हटलं मग? म्हणे माझं लग्न झालं ते गुरु मरण पावले. मग लग्नाच्या नंतर मी दुसरे गुरु केले. मग काय झालं? म्हणे मला मुलगी झाली. मला मुलगी झाल्यानंतर ते गुरु 1-2 वर्षामध्ये मेले. बापरे, मग पुन्हा गुरु केले का? म्हणे हो, मला मी पुन्हा तिसरे गुरु केले. तिसरे गुरु केले, मग काय झालं? म्हणे 4-2 वर्षापूर्वी तेही गेले. म्हटलं आता काय करायचं? त्या म्हटलं तुम्हाला गुरु करायचंय.
मी म्हटलं माझी सुट्टी करायची का तुम्हाला, मला काही गुरु करून घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. गुरुबद्दल बोलताना सांगितलं, गुरु परमात्मा परेशु, परमात्मा परेशु, ऐसा जाचा दृढ विश्वास, ऐसा जाचा दृढ विश्वास, परमात्मा परेशु. गुरुदेवांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. गुरुची सेवा करणं हा साधकाचा शिष्याचा धर्म आहे. हा काही परिणामामध्ये येणारा भाग आहे. अनेक जण सांगतात हा काळी कलियुगामध्ये येणारा भाग. आता वाचिक नियम कशाला म्हणायचं? अनोद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रहितं च स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. माणसाला नेहमी खरं बोलावं. ऐकता ना मावशांनो, माणसाला नेहमी खरं बोलावं. आता आमची महाराज लोक देखील सांगण्यापुरतंच मर्यादित राहिले. आमच्यात पण मलाच खोटं बोलतात. कुठे काही तुम्ही आहे ना नांदूर शिंगोट्याला असतात त्याच्या मागेच, पण आले जवळ हा मोबाईल खोटं बोलायला प्रवृत्त करतो. चला मला सांगायचं तुम्हाला, माणसाने नेहमी सत्य बोलावं. खरं बोलण्याचा फायदा आहे. आपण अखंड 12 वर्ष खरं बोललो, ऐका बरं का, हे घरी घेऊन जा. आपण अखंड 12 वर्ष खरं बोललो, 12 वर्षाच्या नंतर जे तुम्ही बोलाल ते खरं व्हायला लागतं. जे तुम्ही बोलाल ना ते खरं व्हायला लागतं. हा खरं बोलण्याचा फायदा आहे. म्हणून खरं बोलावं, सत्य बोलावं. माणसाच्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा असावा. किती बोलावं, काय बोलावं, कुणाला बोलावं, कुठे बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं. बसणं काही आता बोलावं सांगायचं काय बोलावं, तर काय बोलावं हे देखील आपल्याला शास्त्र शिकवतं. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. बोलण्यातला अतिरेक काही कामाचा नाही, अतिशयोक्ती कामाची नाही, आणि बोलण्यातला खोटारडेपणाही कामाचा नाही. माणसाचं बोलणं सत्य असावं, प्रमाणामध्ये असावं, आणि जिथे सांगितलं जातं तिथेच बोलावं. नको त्या ठिकाणी बोललं की धरलेल्या कामाचा विस्कोबा होतो. आपण जर एखादं काम हाती धरलं आणि आपल्याला सांगितलं इथे तुम्ही बोलायचंच नाही, मौन पाळायचं, मग अशा ठिकाणी बोलायचं नाही. हा देखील बोलण्यातला एक नियमच आहे. जर अशा ठिकाणी बोलला तर काम बिघडलं म्हणून समजा. एक उदाहरण सांगते म्हणजे लवकर पटेल तुम्हाला आणि पचेल. लक्षपूर्वक ऐका. उदाहरण सगळ्यांना माहिती आहे.
3 मुली होत्या अतिशय देखण्या, पण कुठेच त्यांचं जमत नव्हतं. काय जमत नव्हतं? एक तुताणी, एक गेंगाणी आणि एक बोबडी. पूर्वीच्या काळी पोरींचं फार अवघड असायचं, लवकर लग्न जमत नव्हती. आता परिस्थिती बदलली. आता तुताणी मिळत नाही, गेंगाणी, बोबडी तर मिळतच नाही. 2018 मध्ये वातावरण असं झालेलं आहे, इकडचं पारड जरा जड झालं. कोणतं? आमच्याकडचं. का पारड जड झालंय? मागच्या काही कालखंडामध्ये एवढं मुलींच्या हत्येचं प्रमाण वाढलं. मुलगी नकोच, कारण तिला हुंडा द्यावा लागतो, तिला सांभाळावं लागतं. मुलीच्या शिक्षणावरचा आणि तिला सांभाळण्यावरचा खर्च म्हणजे व्यर्थ. त्यामध्ये आमचा जिल्हा पुढे, बरं का, आमचा बीड जिल्हा. देवा माझे मना लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडले. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, परमेश्वरा माझं मन तुमच्या चरणावर लागू द्या. ऐकता ना मावशांना? भगवान परमात्माला नाथ महाराज म्हणतात की भगवान माझं मन तुमच्या चरणावर लागू द्या. काय सुंदर इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, प्रपंचामध्ये किंवा परमार्थात प्रगत व्हायचं असेल तर अगोदर मनाची स्थिरता फार महत्वाची आहे. व्यवहार असेल किंवा परमार्थ असेल, उन्नत व्हायचं असेल तर मन स्थिर पाहिजे. आणि परमार्थातली प्रगती हीच खरी माणसाची प्रगती आहे. त्याच्यासाठी नाथ महाराज म्हणतात, परमेश्वरा माझं मन तुमच्या चरणावर लागू द्या. मनाच्या बाबतीमध्ये का म्हटले? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 इंद्रिय मन. 10 इंद्रियाबद्दल काही म्हणत नाहीत, मनाबद्दलच का म्हणतात? तर हे माणसाचं मन एवढं चंचल आहे. साधू संतांनी अनेक प्रमाणे या ठिकाणी करून ठेवली माणसाला समजण्यासाठी. चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. माणसाचं मन अतिशय चंचल आहे. सूर्यकिरणाला पृथ्वीवर येण्यासाठी जो वेळ लागतो त्याही पेक्षा वेगानं माणसाचं मन धावतं. सूर्याचं किरण असं सांगतात 1 सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर पडतं, पण त्याही पेक्षा वेगानं धावणारं माणसाचं मन आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुन देखील म्हणतो, भगवान की मन फार चंचल आहे रे बुवा. चंचल ही मन कृष्ण परमार्थी बल दृढम तस्याहं विघ्नहर्त्री वायुरीव सुपुष्टम. वाऱ्याचा वेग कमी, एवढा या मनाचा वेग आहे. मन पळतं ना मावशांना. बसला तुम्ही इथे, पण कुणाचं मन घरी जाऊन जेवणही करत असत. काय करा? कुणाचं मन घराच्या कुलपाला झटके देत असत. माणसं इथे बसली, पण कुणाची चावी चुकून मोटरसायकलला विसरली असेल ना, त्यांचं मन तिकडची चावी काढत असत. म्हणजे मन फार चंचल आहे, पळणार आहे, धावणार आहे. लक्षात घ्या, मनानं ठरवलं तर हेच मन जीवाचं परम कल्याण करतं. आणि चुकीच्या दिशेनं पळालं तर हे पतन करतं. जीव काय करतं? जीवाची उन्नतीही करतं मन, जीवाचं पतनही करतं. पतन कशानं होतं ते कोणत्या दिशेनं चाललं त्याच्यावर ते ठरलेलं आहे. मनात मन पंढरपूरला जाऊन येईल, चंद्रभागेचं स्नान करेल, पांडुरंगाचं दर्शन घेईल, आणि बिघडलं तर नको त्या ठिकाणी पण जाईल. कुठे जातं ते? नारायणगावात चक्कर मारून येते. ना 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 ना. काय सुंदर वाजवतात ते तेजस महाराज. पण आपल्याला संशय घेऊ नका दोघांनी. लक्षात घ्या, मनात आलं तर मग पंढरपूरला जातं, आणि बिघडलं तर नको त्या ठिकाणी जातं. हे मन फार चंचल आहे. या चंचल मनाबद्दल सुभाषितकाराने सांगितलंय, जगात 10 वस्तू चंचल आहेत, त्याच्यात मनाचा पहिला क्रमांक आहे. मनो मधु करो मेघो मानेनो मदन मरुत मा मधो मरपटो मत्स्य मकार आदर्श चंचल. आपण म्हणतो माकड चंचल आहे. माकड माकड माहिती ना? या झाडावर त्या झाडावर उडी मारणारं माकड, या फांदीवरनं त्या फांदीवर उडी मारणारं माकड, दात दाखवणारं, डोकं खाजवणारं, नाक खाजवणारं माकड, असं ते माकड. ते माकड किती चंचल आहे थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. माकडाला जर आपण म्हणालो, ए माकडा तू समाधी लाव, ते लावलं का समाधी? नाही लावणार. माकड अतिशय चंचल आहे. सुभाषितकार सांगतात, मरकटस्य सुरा पानो. माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारेल? झोपले का? तुम्हाला विचारते मी, कारण हा प्रश्न इकडे विचारून नाही जमणार. माकड जर दारू प्यालं
घरी गेला माणसावरून अंदाज काढा माणसं किती उड्या मारतात मरकटस्य सुद्धा कानो तत् वृष्टिक दंशनम पुन्हा काय त्याला विंचू चावला मग किती उड्या मारला पण मध्ये भूत संचार पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं मग किती उड्या मारला असं जे माकड आहे त्याही पेक्षा चंचल माणसाचं मन आहे महात्मे सांगतात हे चंचल मन स्थिर करायचं असेल तर त्याला भगवान परमात्म्याच्या चरणावरती लागा बऱ्याच ठिकाणी सांगितलंय मन हा मोगरा अर्पण ईश्वरा मन हा मोगरा अर्पण ईश्वरा नाथ महाराज म्हणतात परमेश्वरा या माझ्या मनाला तुमच्या चरणावरती लागू दे देवा माझे मन लागू तुझे चरणी पुढे एवढा बोलून नाही थांबले काय म्हणतात संसार व्यसनी पदनिधी माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नका हा संसार कसा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्वास Thank you.
डोळ्यामध्ये चष्मावाल्या गंधावाले पदर घेतलेल्या मावशा, पदर नाही घेतलेल्या मावशा, डोळ्याला चष्मा लावलेल्या मावशा, नाकात न फसलेल्या मावशा, सगळेजण सांगा मला संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? बोला ना, थोडं खरं बोला मला आज. कसा आहे? दुःखाचा. कसा आहे संसार? खरं सांगा ना. तुम्हाला सुख मिळालंय? तुम्ही 50 वर्षाचे, 70 वर्षाचे, कुणी 80 वर्षाचं झालंय, कुणी 40 मध्ये आहे, सुख मिळालंय तुम्हाला संसारात? खरं सांगा ना. संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? कशात आहे? दुःखाचा आहे ना. सांगा ना माझ्या ब्रेक लावतो, कीर्तन झालं. संसार दुःखाचा आहे तरी सोडावासा वाटत नाही. या संसारामध्ये थोडं देखील सुख नाही दादा. का? दुःख निर्माण करणं हे त्याचं प्रोडक्शन आहे, त्याची निर्मिती आहे. ते सुख कसं देईल आपल्याला? आता मला सांगा, आपल्याला वाटतं या संसारात सुख आहे, सुख आहे, सुख आहे, पण या संसारामध्ये तुम्ही दिवसेंदिवस प्रयत्न करा, सुख तुम्हाला मिळत नाही, दुःखानं भरलेलं आहे. माणसाला असतात पाय किती? माणसाला पाय किती? 2. लग्न झाल्यानंतर 4. 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा. 4 पाय होतात लग्न झाल्यानंतर. मग त्यांना पहिली संतान होते. आता किती पाय झाले? 6 पायाचं काय राहतं? 6 पायाचं काय? भुंगा. माहिती ना भुंगा? आपले ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. Thank you.